नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शिधापत्रिकेस आधार क्रमांक संलग्न करून त्यावरील नावाची पडताळणी करण्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने दिलेली अंतिम मुदत आज 30 एप्रिल 2025 आहे। यानंतर ही प्रक्रिया न केल्यास संबंधित लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळली जातील आणि त्यांना राशन मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्य सरकारने दिलाय। तसेच राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले आहे। ही प्रक्रिया एकदाच करावी लागते आणि ती वेळेत पूर्ण झाली नाही तर शिधापत्रिका बंद होण्याचा धोका आहे। तसेच रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन आपल्या दुकानावर जा, त्यानंतर बायोमेट्रिक मशीनवर अंगठ्याचा ठसा द्या, तसेच तुमची ई-केवायसी लगेच पूर्ण होईल। तसेच सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर वरून मेरा केवायसी ॲप डाउनलोड करा। रेशन कार्ड आणि आधार क्रमांक भरून OTP व्हेरिफिकेशन करा। गरज भासल्यास जवळच्या सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पडताळणी करा। याशिवाय जवळच्या CSC किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक आणि आधार पडताळणीसह ई-केवायसी पूर्ण करा। तर आता आपण पाहूयात काय काळजी घ्यावी। आधार आणि रेशन कार्डवरील नावामध्ये कोणतीही विसंगती असल्यास ती तात्काळ सुधारावी। त्याचबरोबर ई-केवायसी वेळेत पूर्ण केली नाही तर शिधा थांबू शकतो। प्रक्रिया यशस्वी झाल्यावर पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।